यस. तर मित्रांनो, सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या आजच्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत करतो. बघा मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती चर्चा करतोय. बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. जुलै 2024 ची बोर्डाची प्रश्नपत्रिका मी आज आपण बघतोय. तर या अगोदर आपण ऑलरेडी बऱ्याचशा प्रश्नपत्रिका बघितल्यात. आज आपण जुलै 2024च्या प्रश्नपत्रिकांवर चर्चा करतोय. यातले बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. तर बघा, आपण पहिला जो प्रश्न आहे बाबा, पहिला प्रश्न खूप वेळा आलाय बोर्डाच्या परीक्षेला. मित्रा, लई वेळा आलेला आहे. काय पहिला प्रश्न? एकदम सोपा आहे. एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx बरोबर 49, dy बरोबर -63, d बरोबर 7, तर x ची किंमत काढा. x ची किंमत काढायचं सूत्र काय बाबा? dx भागिले d. आपल्याला माहिती आहे x ची किंमत काढायचं सूत्र असतं dx भागिले d. dx ची किंमत किती? 49 आहे. मग लिहायचं बाबा 49 भागिले d ची किंमत किती? 7 आहे. लिहून टाका 7. उत्तर काय आलं बाबा? 7 7 49. आपल्याकडे x बरोबर 7 आलं. मग 7 ऑप्शन हा करेक्ट आहे. इथं x बरोबर 7 आता तरी विचारले, पण कधी कधी काय होऊ शकतं माहितीये का मित्रांनो? x च्या ऐवजी तुम्हाला y ची किंमत विचारली जाईल. मग y ची किंमत विचारली तर मी काय सूत्र लिहिणार बाबा? dy भागिले d. मग dy ची किंमत किती? -63 आणि d ची किंमत किती? 7. मग इथं लिहिलं असतं -63 भागिले 7, 7 9 63, तर आपलं -9 आलं असतं जर y ची विचारली असते तर. तर या प्रकारच्या गणितात कधी कधी x ची किंमत विचारली जाऊ शकते, कधी कधी y ची विचारली जाऊ शकते. जी किंमत विचारली जाईल ते उत्तर आपल्याला लिहायचं आहे. बाकी आपल्याला काय नाही करायचं. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा हा पुढचा प्रश्न. इथे हा प्रश्न 7-8 वेळा विचारला गेला परीक्षेला मित्रांनो, 7 ते 8 वेळा. काय की खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे? वर्ग समीकरण म्हणजे काय? ज्या समीकरणाची कोटी 2 असते, म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 असतो. इथे बघा, या ऑप्शन मध्ये बी करेक्ट आहे. बघा, हे तुम्ही म्हणाल की हे वर्ग समीकरण नाहीये सर, असं वाटतंय कारण वर्ग नाही. पण या x ने जर तुम्ही x अधिक 5 ला गुणलं, बघा x गुणिले x केलं तर x चा वर्ग येईल, अधिक x गुणिले 5 केलं तर 5x येईल आणि बरोबर आपले 2. बघा, इथे x चा वर्ग आला म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. तर हा प्रश्न 4-5 वेळा येऊन गेला. याच्यातला बी ऑप्शन मित्रांनो करेक्ट आहे. हे वर्ग समीकरण आहे. कधी कधी काय होईल की इथं तुम्हाला ऑप्शन दिले जातील आणि सांगितलं जाईल की खालीलपैकी कुठले वर्ग समीकरण नाही. मग त्यावेळेस 3 वर्ग समीकरण असतील आणि चौथं एखादं असेल ते वर्ग समीकरण नसेल. तर कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण सध्या कुठलं वर्ग समीकरण आहे तर बी ऑप्शन करेक्ट आहे. ओके, आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. ही क्रमिका -10 -6 -2 2 ही क्रमिका टिंब 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 टिंब. ओके, तर याच्यामध्ये 3-4 प्रश्न आहे. अंकगणिती श्रेणी आहे कारण d बरोबर -16. अंकगणिती श्रेणी आहे कारण d बरोबर 4. अंकगणिती श्रेणी आहे कारण d बरोबर -4 आणि अंकगणिती श्रेणी नाही. तर यापैकी नेमका करेक्ट उत्तर काय बघा. कसं करायचं? मला पहिला d काढावा लागतो. d म्हणजे काय? t2 - t1. d बरोबर t3 - t2 आणि d बरोबर काय बाबा तुमच्याकडे? t4 - t3. या सगळ्या किमती काढा. ओके, d ची किंमत साधारण फरक बघा किती येतोय. -6 वजा, बघा t2 - t1. t2 किती? -6 आणि -t1 किती बाबा? माझ्याकडे -10 आहे. तर -6 वजा वजा अधिक 10. आता वजा अधिक वजा बाकी 10 तून 6 गेले, माझ्याकडे राहिले बाबा 4. खाली बघितलं t3 - t2. t3 किती? -2 आहे बरं का. t3 -2 आहे आणि वजा t2 काय बाबा? आपल्याकडे -6 आहे. मग इथे लिहायचं -6 -2 कंसाच्या बाहेर वजा, आतलं चिन्ह बदलतं, वजा वजा अधिक 6 येतील आणि 6 तून 2 गेले, 4 राहिले. ओके, आता इथे बघा d बरोबर t4 - t3. t4 काय बाबा? माझ्याकडं t4 2 आहे आणि t3 किती? -2. 2 वजा वजा 2, बघा 2 वजा वजा अधिक 2, 2 आणि 2 झाले 4. आता बघा, सगळीकडे साधारण फरक 4 आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे कारण d बरोबर 4 आहे. तर अशा प्रकारचा एखादा अंकगणिती श्रेणीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो जो खूप सोपा असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतीही संभाव्यता असू शकणार नाही. मित्रांनो, संभाव्यता ही नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान असते. संभाव्यता कधीही 0 पेक्षा कमी नसणार आणि 1 पेक्षा मोठी नसणार. आता बघा, 2/3 चा जर विचार केला, 3 ने जर तुम्ही 2 ला भाग लावला, इथं 0 घेतला, इथं पॉइंट घेतला, 3 सक 18 आपल्याकडे येईल. परत 20तून 18 गेले 2, 3 सक 18 म्हणजे 0.66 म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये आहे. आता ही 1.5 जी आहे ना, ती 0 आणि 1 च्या मध्ये नाहीये. 1.5 हा आकडा एकापेक्षा मोठा आहे. म्हणजे ही संभाव्यता नाहीये. कुठली संभाव्यता असू शकणार नाही असा प्रश्न विचारलाय, म्हणजे ही संभाव्यता नाहीये. तुम्ही म्हणाल
ही 0.7 तर नाही बाबा संभाव्यता, आम्ही म्हणू शकतो ते 0 आणि 1च्या मध्ये. पण हे 15 तर किती मोठे आहे, 1.5 पेक्षा पण मोठे, मग ही कशी काय आली संभाव्यता? तर 15% आहेत ना ते मित्रांनो. टक्के म्हणजे काय, 15/100. 15% म्हणजे 100 पैकी 15, 15/100. आता 15ला 100 ने भाग लावला की 0.15 येतं. मग आता हा किती छोटा आकडा आहे, तर ही पण संभाव्यता आहे. फक्त बी जो ऑप्शन आहे 1.5 ही संभाव्यता नाही. इथे एक आणखी वेगळा प्रश्न तुम्हाला यावर्षी विचारला जाऊ शकतो, की खालीलपैकी कुठली संभाव्यता असू शकेल, कुठली संभाव्यता असेल. मग 4 ऑप्शन दिले जातील, 3 संभाव्यता नसतील, एक कुठली तरी चौथी असेल जी असेल. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्यातला जो ए आहे त्याच्यामध्ये असे 4 सोपे सोपे प्रश्न असतात. तर हे 4 प्रश्न आपण बघितले. आता पहिल्यातल्या बी मध्ये पण 4 एक एक मार्काचे प्रश्न असतात. तर हे पण खूप सोपे आहेत बघा. हा प्रश्न किती सोपा आहे बघा. पुढील निश्चयकाची किंमत काढा. एकदम सोपं. पहिलं 5 आणि 1 यांचा गुणाकार मी करणार. बरोबर? इथं लिहितो 5 गुणिले 1. मध्ये वजाचं चिन्ह आणि -3 गुणिले -2. -3 गुणिले -2. चला 5 गुणिले 1 5 हे वजाचं चिन्ह आणि वजा अधिक 3 दुने 6 झाले आणि वजा अधिकचं चिन्ह म्हणजे इथं 7 राहतील. 5 - 6 5तून 6 जात नाही. 6तून 5 गेले 1. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा झालं -1. एकदम साधा सोपा सिंपल प्रश्न आहे. हा प्रश्न मित्रांनो दरवर्षी येत राहतो 1 मार्काला किंवा कधी कधी 2 मार्काला विचारला जातो. पुढचा प्रश्न बघा कुठे गेला बाबा. हा एका अंकगणिती श्रेणीसाठी ही जी काही अंकगणिती श्रेणी आहे या अंकगणिती श्रेणीसाठी आपल्याला पहिलं पद आणि साधारण फरक या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. तर पहिलं पद म्हणजे काय, जे 1 नंबरला आहे. 1 नंबरला कोण आहे बाबा बघा नीट. जग्गा मागा इकडे बघा. ए बरोबर 5. 1 नंबरला काय 5 आहे म्हणजे ए बरोबर 5. पहिलं पद बरोबर आपल्याकडे आलं 5. आता साधारण फरक म्हणजे डी. भाऊ साधारण फरक काढताना तू कर ना, T2 - T1 कर. T2 1 आहे, T1 5 आहे. 1 - 5 डी बरोबर 1 - 5. एकातून 5 जात नाही. 5तून 1 गेले 4 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं देऊन टाका. म्हणजे इथं -4 राहिले. संपला इन मीन विषय संपला. -4 डी बरोबर बाबा माझ्याकडे आले -4. ओके. ए बरोबर 5 म्हणजे पहिले पद 5 आणि साधारण फरक जो आहे तो आपल्याकडे -4 आला. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. चिंदी प्रश्न चिंदी. ओके. पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे जो आहे चौथ्या प्रकरणातला, ज्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थनियोजन. याच्यामध्ये बघा एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये, आधी मूल्य 65 रुपये. तर त्या शेअरचा बाजारभाव काढा. बाजारभाव. शेअरचा बाजारभाव म्हणजे काय, दर्शनी किंमत आणि अधिक आपलं जे शेअर आहे तो आधी मूल्यावर आहे. आधी मूल्यावरती म्हणजे शेअरची किंमत वाढते. आधी मूल्यावरती जर का तुमचा शेअर असेल तर शेअरची किंमत वाढणार आहे. मग दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य तुम्ही लिहा. अधिमूल्य, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. आता मला सांगा दर्शनी किंमत किती बाबा, रुपये 100 आणि अधिक अधिमूल्य किती बाबा, रुपये 65. 65 आणि 100 किती झाला, रुपये 165. तर हा प्रश्न सोपा आहे, पुस्तकामध्ये नाही पण परीक्षेला आलाय. आता समजा अधिमूल्याच्या जागेवर अवमूल्य असतं तर मग काय केलं असतं, मग दर्शनी किंमत वजा अवमूल्य लिहिलं असतं. मग 100 वजा 65 लिहिलं असतं, 35 आलं असतं. प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. आपल्या संकल्पना क्लिअर पाहिजेत, आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. आपल्या कन्सेप्ट आणि संकल्पना क्लिअर नसतात, त्याच्यामुळे मित्रांनो खूप सारी गडबड होते. आता पुढचा बघा, याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक हा चौथा. बघा एक फासा टाकला असता नमुना अवकाश लिहा. तर एक फासा टाकल्यावरती नमुना अवकाश काय मिळणार, 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर. 1 ते 6 पर्यंतच्या आकडे. एक फासा टाकला असता. प्रश्न कधी कधी विचारला जाऊ शकतो, 2 फासे टाकले असता नमुना अवकाश लिहा किंवा 1 नाणे फेकले असता नमुना अवकाश लिहा, 2 नाणी फेकले असता नमुना अवकाश लिहा, 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश लिहा. हे काही नमुना अवकाश तुम्ही पाठच करून ठेवायचे, खूप गरजेचे आहेत. ठीक आहे. आता बघा पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी झाला. ए आणि बी मिळून 8 मार्क आहेत आपल्याला आणि हे 8 मार्क आपल्या हातातले आहेत. इथे 8 पैकी 8 मार्क आपल्याला पडले पाहिजेत. आता बघा प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए बी झाला. आता प्रश्न क्रमांक दुसरा आपण बघू. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये ए जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न असतात, ते ऍक्टिव्हिटी बेस असतात. तीनही प्रश्न जे आहेत त्याच्यापैकी आपल्याला फक्त 2 प्रश्न सोडवायचे असतात. त्यातला हा पहिला प्रश्न, दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा. आता इथे x ची किंमत दिली, y दिले, xy दिले. x ची किंमत -2 असताना y ची किंमत किती, बघा या ठिकाणी x बरोबर माझ्याकडे किती, -2 आहे.
तर मला y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी या समीकरणाचा वापर करायचा. x अधिक 2y बरोबर 4. हिच लिहायचं x अधिक 2y बरोबर 4. x ची किंमत -2 अधिक 2y बरोबर 4 आपल्या जाग्यावर. 2y ला म्हणायचं तू इथंच थांब, 4 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, -2 ला म्हणायचं तुझं. इथं काय काम? -2 -1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 2 झाले. 2y बरोबर 4 आणि 2 6 झाले. आपल्याला काढायचे y ची किंमत. y ला म्हणायचं इथंच थांब, 6 ला म्हणायचं जाऊ नको लांब, 2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम? तू गुणिले आहे, पलीकडे गेला भागिले झाला. y बरोबर बेत्रिक 6. म्हणजे x बरोबर जर का तुमच्याकडे -2 असेल तर y बरोबर 3 येईल आणि इथं काय येईल बाबा -2, 3 असं इथे येईल. ठीक आहे. हा तर भाग भरलेलाच आहे. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे x ची किंमत काढायची. y बरोबर 1 दिले. पुढे काय बाबा y बरोबर 1. तर आपल्याला सांगितलं x बरोबर किती? आपलं समीकरण हेच आहे. x अधिक 2y बरोबर 4. त्याला लिहायचंय x अधिक 2y बरोबर 4. आता हिचं एक काम करायचं, y च्या जाग्यावर 1 लिहायचं. x आपल्या जाग्यावर अधिक 2 गुणिले y च्या जाग्यावर 1 बरोबर 4 आपल्या जाग्यावर. काय मोठं काम नाही केलं बघा. x आपल्या जाग्यावर 2 एके 2, मम्मीचा आला फोन बरोबर 4 आपल्या जाग्यावर. आता हे 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले. मग x आपल्या जाग्यावर 4 आपल्या जाग्यावर अधिक 2 पलीकडे गेले -2. x बरोबर 4तून 2 गेले 2 झाला x बरोबर 2. मग इथं लिहा x बरोबर 2, y बरोबर 1 असताना x बरोबर 2 आणि इथं आपल्याकडे येतील 2,1. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. सोपा प्रश्न आहे. या प्रकारे सारणी पूर्ण करायला मित्रांनो 100% प्रश्न आपल्याला यावर्षी सुद्धा येऊ शकतो. हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्ही 2-3 प्रश्नपत्रिका जरी पाहिल्या ना बोर्डाच्या तरी तुमचं भलं होईल, तरी तुमचं भारी काम होऊन जाईल. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. बघा पुढचा या ठिकाणी एक प्रश्न आहे की विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. बघा विवेचकाची किंमत समीकरण m वर्ग अधिक 2m अधिक 9 आहे. याच्यामध्ये a ची किंमत किती? a ची किंमत म्हणजे x वर्गच्या बाजूला असतो तो a, पण इथे x नाहीये, इथे m आहे. m च्या बाजूला कोण आहे बाबा? 1 आहे. मग m च्या बाजूला 1 आहे म्हणजे a ची किंमत किती आली? 1. b ची किंमत किती आली? m वर्गाच्या बाजूला जो आहे ती a ची किंमत 1. बरोबर. a ची किंमत म्हणजे काय? m वर्गाच्या बाजूला जो आहे तो a. इथं m वर्गाच्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे. त्याच्यानंतर b ची किंमत म्हणजे m च्या बाजूला 2 आहे, b ची किंमत 2 आणि c हा एकटा 9 आहे. बरोबर. तर पहिली b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. b चा वर्ग, b 2 आहे, 2चा वर्ग. त्याच्यानंतर वजाचं चिन्ह. 4 गुणिले a ची किंमत 1 आहे. बघा a ची किंमत 1 आणि c ची किंमत किती? 9 आहे. मग या c च्या किमतीच्या जागेवर इथं आपण 9 लिहून टाकू. 2चा वर्ग आला 4. 4 एके 4, 9 चौक 36. 4 वजा 36. 4 वजा 36 आपल्याकडे आले वजा 32. 4 वजा 36 उत्तर आलं वजा 32. कारण 4तून 36 जात नाही. 36तून 4 गेले वजा 32. 36तून 4 गेले 32. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. तर आता b वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 32 आली. आणि ही जी वजा 32 किंमत आहे ती शून्यापेक्षा लहान आहे. वजा 32 ही जी संख्या आहे ती शून्यापेक्षा लहान आहे. मग जर डेल्टा म्हणजे तुमच्या जे काही विवेचकाची किंमत आहे, जो तुमचा डेल्टा जो आहे तो शून्यापेक्षा लहान असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत असं आपण म्हणू शकतो. पण जर इथं 32 आला असतं तर 32, नुसतं 32 आलं असतं तर याचा अर्थ डेल्टाची किंमत जी आहे ती शून्यापेक्षा मोठी आहे. मग आपण म्हटलं असतं मुळांचे स्वरूप जे आहे, मुळे जी आहेत ती वास्तव व असमान आहे जर डेल्टा शून्यापेक्षा मोठा आला असतं तर. आणि डेल्टा 0 आला असतं तर मुळे वास्तव व समान आहे. तर या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा कधी कधी फक्त विवेचकाची किंमत काढा असा प्रश्न येऊ शकतो, किंवा कधी कधी b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा असाही प्रश्न येऊ शकतो. कसाही प्रश्न येईल, प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाची तयारी आपली झाली पाहिजे. ओके, पुढे जाऊया. बघा तिसरा प्रश्न. स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा दर्शनी किंमत 10 रुपये, अधिमूल्य 2 रुपये, म्हणजे 10 रुपये दर्शनी किंमत आहे शेअरची, अधिमूल्य म्हणजे 2 रुपये वाढतात. मग बाजारभाव किती झाला? बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत अधिक काय झालं? अधिमूल्य. मी फक्त अधि लिहितो. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. मगाशी आपण बघितलं. दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत 10 आहे, अधिमूल्य 2. 10 आणि 2 12 रुपये. म्हणजे शेअरचा बाजारभाव 12 रुपये आहे.
आता शेअरची संख्या म्हणजे काय असतं, एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक किती, 12,000 रुपये इथं दिले बाबा, एकूण गुंतवणूक 12,000 आणि भागिले बाजारभाव किती आला, 10 आणि 2 12 रुपये आला. 12,000ला जर 12ने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येईल 1,000. 1,000 शेअर्स त्यांनी पूर्ण खरेदी केलेले आहे. तर एवढा सोपा मित्रांनो हा प्रश्न आहे, खूप सिंपल प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए मध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. आता आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या बी मध्ये बघूयात, कारण बी मध्ये एकूण 5 प्रश्न असतात आणि या 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. तर बी सुद्धा सोपा असतो बघा. बी मध्ये बघा हा प्रश्न आहे, खालील पैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्याच्यातला हा पहिला जो प्रश्न आहे बघा, इथं 2 समीकरण आहेत. एक आहे x अधिक y बरोबर 5, याला म्हणायचं भावा तू 1 नंबर आहे. दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 3, याला म्हणायचं बाबा तो 2 नंबर आहे. आता हे समीकरण मला सोडवायचंय. आता सोडवायला सांगितलं, तुम्हाला असं वाटलं मला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं तर त्या पद्धतीने पण सोडवू शकता. पण इथे चलाचा सहगुणक समान करून आपण ट्राय करूयात. बघा इथं बघितलं तर एक्सचा सहगुणक पण समान आहे आणि वायचा पण समान आहे. आता जर मी या दोन समीकरणांची जर बेरीज केली तर वाय वाय कट होईल आणि मला एक्सची किंमत मिळेल. आणि या दोघांची वजाबाकी केली ना तर एक्स एक्स कट होईल आणि मला वायची किंमत मिळेल. म्हणजे तुम्ही दोघांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, तुम्हाला काही ना काहीतरी किंमत मिळेल. आपण त्याला बेरीज करू. बेरीज करणं लय सोपं असतं. तसं मग इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. 1 अधिक समीकरण 2 करू. दोघांची बेरीज करून टाका. भावा 1 नंबरचं समीकरण काय आहे, x अधिक y बरोबर 5 आणि अधिक 2 नंबरचं समीकरण काय आहे, x वजा y बरोबर 3. याला उचलून इथं लिहा, x वजा y बरोबर 3. आता x आणि x किती झाले बाबा, 2x अधिक y वजा y गेला, चिमणी उडाली, कावळा उडाला, अधिक y वजा y उडाला. 5 आणि 3 झाले 8. 2x बरोबर 8. आपल्याला काढायची x ची किंमत. x ला म्हणायचं भावा तू इथंच थांब आणि त्याच्यानंतर ह्या 8ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 2 गुणिले पलीकडे गेला झाला भागिले x बरोबर 2 x ची किंमत आली 4. x बरोबर 4. आता आपल्याला y ची किंमत काढायची. मग y ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, x बरोबर 4 ही जी किंमत आहे तिला तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कुठेही ठेवा, तुम्हाला y ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. तसं लिहायचं x बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. चला 1 मध्ये ठेवू. आता मला सांगा समीकरण 1 आपल्याकडे काय आहे, x अधिक y बरोबर 5. मग इथं लिहायचं x अधिक y बरोबर 5. x ची किंमत 4 आहे. मग 4 अधिक y बरोबर 5. y ला म्हणायचं तू इथंच थांब, 5 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 4 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, 4 अधिक पलीकडे गेला झाला वजा. y बरोबर 5 वजा 4 आपल्याकडे आलेलं आहे उत्तर 1. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे. x बरोबर 4 y बरोबर 1. चला पुढे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक बी मधला, दुसऱ्यातल्या बी मधला दुसरा. आहा. अरे भावांनो 4-5 वेळा हा प्रश्नाला लय वेळा येऊन गेला, यावर्षी पण येऊ शकतो. x बरोबर 1 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 चे एक मूळ आहे. तर k ची किंमत काढा. भावड्या एकच काम कर, जास्त तू टेन्शन घेऊ नको. आपल्याकडे x बरोबर 3 दिलंय, मग तू एकच काम करायचं, जिथं जिथं x आहे तिथं तिथं 3 लिहून टाकायचं, बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही. मग मी काय लिहितो बाबा इथं k गुणिले x चा वर्ग, x च्या जागेवर भावा मी 3 लिहितो, 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x आहे, x च्या जागेवर मला 3च लिहायचंय, अधिक 3 बरोबर 0. बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन काय झेंडा बिंडा लावलेला नाहीये, फक्त जिथं जिथं x आहे तिथं तिथं 3 लिहून टाकले. k गुणिले 3 चा वर्ग झाला 9 वजा 10 त्रिक झाले 30 अधिक 3 एके 3 आपल्या जागेवर 9 गुणिले के 9k. इथं वजा अधिक वजा अधिक, दोन संख्यांना चिन्ह जर का असतील भिन्न तर त्यांचे होते वजा. मग 30तून 3 गेले राहिले 27 बरोबर 0. 9 केला म्हणायचं तू इथंच थांब, वजा 27 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, वजा 27 पलीकडे गेला झाला अधिक. आता काढायची आपल्याला के ची किंमत. के ला म्हणायचं तू इथंच थांब, 27 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 9 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, पलीकडे केला तो झाला भागिले. मग के बरोबर 9 एके 9, 9 त्रिक 27. के ची किंमत आलेली आहे 3. एकदम फुल रॅप.
आता आपण बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न असतात. छोटे छोटे एकदम हात भारी लात भारी हे प्रश्न असतात, लय भारी. बघा पुढचा प्रश्न. भाऊ भाऊ डोकं नको खाऊ, एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. आहा, ही जी अंकगणिती श्रेणी आहे तिचं 19वे पद काढायचं भाऊ. 19वे पद काढा म्हणजे T19 काढा. T19 काढण्यासाठी TN चा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर त्याच्या अगोदर ए आणि डी च्या किमती काढा. ए म्हणजे कोण आहे? 7. हम 7 7 आहे. बाकी जेवायला वरण भात आहे. डी बरोबर किती? 13तून 7 गेले 6. 19तून 13 गेले 6. 25तून 19 गेले 6. म्हणजे डी बरोबर 6. आणि काढायचं आहे T19. सूत्र लिहा. टन टना टन 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 टारा TN चा फॉर्म्युला वापरा. सूत्राला चौकट करून टाका. सूत्राला खिडकीला दरवाजाला आणि सूत्राला चौकट पाहिजे. पेन खाली पडला त्याला उचलू. आता या ठिकाणी सूत्र लिहिलं, सूत्रात किमती टाका. T19 काढायचे. T19 ला म्हणायचं भाऊ थांबा, आता ए च्या जागेवर लिहा 7, n वजा 1, n च्या जागेवर लिहा 19, वजा 1 जसाच्या तसा, डी च्या जागेवर लिहा 6, 7 आपल्या जागेवर, 19तून 1 गेला 18 राहिले, गुणिले 6 आपल्या जागेवर, 7 अधिक 18 सक 104. बरोबर का? 18 सक 104 बघा, 18 दून 104 नाही 108 सक 48 चे 8 108 येतील. आजच्याला 4 108, 108 आणि 7 झाले 115. झाला, संपला विषय मित्रांनो. लय सोपा प्रश्न आहे. इथं अंकगणिती श्रेणी बदलेल. 7 13 19 25 च्या ऐवजी 20 22 24 26 येईल. 19वे पदच्या ऐवजी 20वे पद काढा, 30वे पद काढा, 22वे पद काढा, 9वे पद काढा, काही पण येईल. पण अशा प्रकारचा प्रश्न 2 मार्काला येईल. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नाची तयारी भाऊ असलीच पाहिजे. हा पुढचा प्रश्न तुमच्या समोर बघा, डोळ्यासमोर. हा 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 एका रिस्ट वॉच बेल्टची कर पात्र किंमत आहे 586. कर पात्र किंमत जी आहे, कर पात्र किंमत कशाची? रिस्ट वॉच बेल्टची, ती आहे आपल्याकडे रुपये 586. जीएसटीचा दर, जीएसटीचा दर, चादर नका करू, चादर, चा आणि दर दोन शब्द वेगळे लिहा. जीएसटीचा दर 18%. तर ग्राहकाला, तुमच्या आमच्या सारखा ग्राहक गेला, त्याला नेहमी अख्खी दुनिया एडी बनवत असते, तर त्या ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल? भाऊ ग्राहक कोणी असू दे, त्या ग्राहकाला हे 586 रुपये द्यायचे त्या बेल्टवाल्याला, ज्याच्याकडून बेल्ट घेतला त्याला, प्लस त्याच्यावरचा 18% जीएसटी पण द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला आधी जीएसटी काढावं लागेल. बाबा जीएसटी काढून टाकू. जीएसटी काढायचा फॉर्म्युला काय? 586 रुपयावर किती टक्के? 18%. म्हणजे गुणिले 18 भागिले 100. आता 586 गुणिले 18 करा. 586 गुणिले 18, 18चा पाडा येतो का? मला पण येत नाही. नसेल येत तर टेन्शन घ्यायचं नाही. 8 सक 48, हातच्याला आले 4, 8 8 64 आणि 4 किती झाले बा? 68 चे 8, हातच्याला आले 6, 8 पंचे 40 आणि 6 झाले 46. अगं भाई, 8 पंचे 40 आणि 6 46. 1 0 द्यावाला, 1 सक 6, 1 8 8, 1 पंचे 5 बघा, 8 6 आणि 8 14 चे 4, हातच्याला 1, 6 8 आणि 1 9 आणि 6 15 चे 5, हातच्याला 1, 5 6 7 8 9 10, 105.48 आपल्याकडे. सर 105.48, 105.48, 10,548 भागिले 100. आणि म्हणून आपल्याकडे जीएसटी आला, 100 ने भाग लावला 10,548 ला, 105.48 आला. 105.48 रुपये जीएसटी. जीएसटी आला 105.48. मग ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बघा. ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल? ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम, किंवा विक्री किंमत म्हणा, लागणारी रक्कम. तर ग्राहकाला किती रुपये द्यावे लागणार आहे? तर करपात्र किंमत कशाची? बेल्टची करपात्र किंमत अधिक जीएसटी. भावड्या करपात्र किंमत किती आहे? 586. लिहून टाका. 586 प्लस जीएसटी किती? 105.48 प्लस जीएसटी 105.48. दोघांची करून टाका बेरीज, 586 आणि 105.48. भावड्या 0.48 आपल्या जागेवर, 6 5 11, 1 आला वरती, 8 आणि 1 9 आणि 691.48 रुपये, 691.48 झाला विषय. तर अशा प्रकारे मित्रांनो साधं सोपं काम आहे. करपात्र किंमत 586 दिले आणि जीएसटीचा दर 18% दिलाय. पहिला जीएसटी काढला आणि दोघांची बेरीज केली, संपला विषय. तुम्हाला सराव संच, मला तर वाटतं पहिल्या सराव संचामध्ये हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा बघा.
अगं बाई, अगं बाई, ढगं बाई, अगं बाई, ढगं बाई, कसा मोठा प्रश्न बघा, मोठाच दिला ढग इथं. एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख खालील आकृतीत दिलेला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. शेअर्स मध्ये गुंतवलेली रक्कम 2,000 रुपये. तर एकूण गुंतवणूक किती? आता एक काम करा. एकूण गुंतवणूक जी आहे, गुंतवणूक, तिला आपण म्हणू बाबा तू एक्स आहे. बरोबर? आता शेअर्स मधचा जर विचार केला, कुठे गेला बाबा शेअर्स? इथं 60 अंश आहे. शेअर्स मध्ये जर तुम्ही विचार केला तर 60 अंश आहे. किती अंश पैकी? 360 अंश पैकी 60 अंश. इथं कोणाचं माप 60 अंश आहे? 360 पैकी 60 आहे. आणि हे 2,000 रुपये जे आहेत, हे 2,000 रुपये, ते किती पैकी 2,000 रुपये? एक्स एक्स पैकी, म्हणजे एकूण गुंतवणूक पैकी एक्स पैकी 2,000. 360 पैकी 60, एक्स पैकी 2,000. आता करा कॅल्क्युलेशन. बघा, 6 6 6 6 36 बरोबर 2,000 भागिले एक्स. तिरकस गुणाकार. बघा, तिरकस गुणाकार केला तर एक्स एक एक्स आणि 6 दुने 12. 6 दुने 12 म्हणजे 12,000. एक्स बरोबर 12,000 म्हणजे एकूण गुंतवणूक किती? 12,000. लिहून टाका, एकूण गुंतवणूक 12,000. आता पोस्टातली गुंतवणूक. आता पोस्टातली जर गुंतवणूक काढायची असेल तर मला सांगा, पोस्टासाठी थिटा किती आहे? कुठे गेला पोस्ट? पोस्टासाठी थिटा 30 अंश आहे. मग इथं 30 अंश किती पैकी आहे? 360 पैकी आहे. आणि गुणिले काय करा? एकूण गुंतवणूक 12,000. ओके, एक शून्य गेला, शून्य गेला. ओके, झालं. आता इथं वरती काय राहील बाबा? नीट जर बघितलं तर 12 त्रिक 36, 36 आणि हे 3 शून्य, 12 त्रिक 36 म्हणजे 36,000 राहिले वर आणि भागिले खाली आपल्याकडे राहिले 36. बरोबर? 12 त्रिक 36, 1 2 3 शून्य, 36,000 भागिले 36. आता 36 एके 36 म्हणजे रुपये किती झाले बाबा? 1,000. 36 एके 36, 1,000. म्हणजे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा आहे प्रश्न. पाचवा प्रश्न होता. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए बघितला, बी बघितला, दुसऱ्यातला ए बघितला, बी बघितला, हे 2 प्रश्न बघितले. पहिले 2 प्रश्न अतिशय महत्वाचे, कारण पहिले 2 प्रश्न मिळूनच आपल्याला मित्रांनो 20 मार्क आहेत. पहिले ओके, व्हेरी गुड. बरीचशी मुलं या ठिकाणी उत्तरं देत आहेत. वा 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 वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा, दुनिया रे दुनिया, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आपली पोरं पण व्हेरी गुड आहे. पुढचा प्रश्न बघा. हा बघा, प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे, प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए, याच्यामध्ये 2 प्रश्न असतात आणि त्या 2 प्रश्नांपैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो 3 मार्काला. अशा प्रकारे बॉक्स असतात. बघा, पहिला प्रश्न, एकाच शेअरचा बाजारभाव 1,000 रुपये आहे. तो शेअर विकला, त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम काढण्यासाठी ही सगळी खटाटपट करायची. दलालीची रक्कम बघा. बघा, दलालीची रक्कम आहे टिंब गुणिले दलालीचा दर. दलालीची रक्कम म्हणजे टिंब म्हणजे बाजारभाव. लक्षात घ्या, इथं बाजारभाव गुणिले दलालीचा दर. बाजारभाव 1,000, दलालीचा दर 0.1% म्हणजे 0.1 भागिले 100 आलं पाहिजे. बरोबर? मग आता बघा, 100 गेले आणि हे 2 शून्य गेले, म्हणजे काय राहिले? 10 गुणिले 0.1 राहिले. बरोबर? 10 गुणिले 0.1 केलं की उत्तर एकच येईल. आता विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव वजा दलाली असतं. बाजारभाव वजा दलाली आपण लिहू. मग आता बाजारभाव किती बाबा? 1,000 रुपये. बाजारभाव 1,000 रुपये. 1,000 लिहून टाका. 1,000 मधून 1 गेले 999. बरं का? बाजारभाव वजा दलाली. बाजारभाव 1,000 रुपये, दलाली 1 रुपया. 1,000 मधून 900 1 गेले 999 रुपये राहिले. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. एकदम सोपा प्रश्न. 1 मार्काच्या लायकीचा प्रश्न आहे, 3 मार्काला विचारलाय. चला जाऊया. लायकी बढाव परफॉर्मन्स येतं. पुढचा बघा, नुसते आकडे, गणिताच्या आकड्यांची गंमत किती छान. चला आता शिकूया आपण 1 2 3 4 गणिताच्या. आहा, एका फाशाच्या पृष्ठभागावर 2 4 6 8 10 12 अशा संख्या आहेत. हा फासा एकदा फेकला एकदाचा, तर वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता काढा. आता यस बरोबर काय असणार याच्यामध्ये? या फाशावर काय आकडे आहेत बाबा? यस बरोबर 2 4 6 8 10 आणि 12 असे आकडे. 2 4 8 6 12 असे आकडे आहेत. बरोबर? नंबर ऑफ एस किती आहे बाबा? 6च आहेत. घटना काय? वरच्या पृष्ठभागावर मिळणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे कुठली संख्या? जी संख्या कुठल्या ना कुठल्या संख्येचा वर्ग आहे. जसं एकाचा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 3चा वर्ग 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 4चा वर्ग 16 पूर्ण वर्ग संख्या आहे, 25 36 49 64 81 100 121 144 या पूर्ण वर्ग संख्या झाल्या. तसं इथं 4 हा ही एक वर्ग संख्या आहे. 4 हा 2चा वर्ग आहे. 6 नाहीये वर्ग कोणाचाच, 8 नाही, 10 नाही, 12 नाही, म्हणून इथं फक्त एकच आकडा येणार आहे.
तो म्हणजे काय 4. एवढे 4, एकच आकडा म्हणजे 4. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती एकच आला, तो एकच घटक आहे म्हणून एक आला. आणि पी ऑफ बी म्हणजे संभाव्यता काय असते नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 1 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस 6 आहे. बरोबर, नंबर ऑफ एस 6. मग इथे 1/6 शेवटी या बॉक्समध्ये तुम्हाला 1/6 एवढंच लिहिणं आहे. झालं मित्रांनो, हा पण खूप सोपा प्रश्न होता. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही प्रश्न सोपे आहेत. दोघांपैकी तुम्हाला एकच सोडवायचा आहे, पण दोन्ही प्रश्न सोपे आहेत. ठीक आहे, चला पुढचा. आता प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे, त्या तिसरा लय भारी असतो. कारण तिसऱ्यामध्ये फक्त 50%च प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे 4 प्रश्न दिलेले असतात, 4 पैकी 2 सोडायचे असतात. आणि या दोघांमध्ये एक सूत्र पद्धत कंपल्सरी येते आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमची क्रेमरचा रूल. या दोन गोष्टी 100% येतात. त्याच्यामुळे क्रेमरचा रूल आणि सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. या 2 गोष्टी आल्याच पाहिजे भावड्यांनो आपल्याला. ओके, जसं बघा इथं आता एक पहिला प्रश्न आहे. ही जी 2 समीकरणं आहेत ती क्रेमरच्या पद्धतीने सोडवा असं आपल्याला या ठिकाणी म्हटलंय. आता या समीकरणामध्ये बघा 4m वजा 2n बरोबर वजा 4, याला म्हणायचं भाऊ तू 1 नंबर आहे. दुसरं समीकरण आहे 4m अधिक 3n बरोबर 16, हे समीकरण नंबर 2. पहिलं काय 4m वजा 2n बरोबर वजा 4, त्याच्यानंतर 4m अधिक 3n बरोबर 16. आता इथं मला काय करावं लागतं माहिती आहे ना मित्रांनो, डी डी एक्स आणि डी वाय या 3 किमती आपल्याला काढाव्या लागतात. बरोबर, वर्ग समीकरण जर का तुम्हाला इथं डी डी एक्स डी वाय नसणार आहे, इथं डी डीएम आणि डीएन या 3 किमती काढाव्या लागतील. बरोबर, तर या 3 किमती काढाव्या लागतात आणि त्याच्यानंतर मग क्रेमरच्या पद्धतीने आपण सोडवतो. पण या 3 किमती काढण्याची ट्रिक काय बाबा, 12 32 13. 12 32 13 ही ट्रिक लक्षात ठेवायची, पुस्तकात नाही पण मी सांगतोय. 12 32 13 म्हणजे काय, डी ची किंमत काढताना 12 घ्यायचं. म्हणजे कसं बाबा, डी काढताना 12 म्हणजे काय बाबा, कोणता आकडा आहे हा, बघा सांगतो. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ उचलायचा. पहिल्यामध्ये किती 4 4 आणि दुसऱ्यामध्ये आर पार वजा 2 वजा 2 आणि 3 आहे, झाला. काय केला, काय मोठा झेंडा लावला नाही एव्हरेस्ट जाऊन, डी म्हणजे 1 2 घेतला, 1 2 1 2. एकामध्ये काय बाबा 4 4 आणि दुसऱ्यात वजा 2 3, झालं. पुढे काय करायचं तुम्हाला माहिती आहे. हा 4 गुणिले 3 मध्ये वजाचं चिन्ह आणि वजा 2 गुणिले 4, वजा 2 गुणिले 4, 4 त्रिक 12 वजा वजा अधिक 4 दुने 8, 12 आणि 8 झाले पूर्ण 20, झाला विषय संपला. डी बरोबर माझ्याकडे आला 20. 4 त्रिक 12 वजा वजा अधिक 4 दुने 8, 8 आणि 12 झाले 20, झालं. डी झाल्यानंतर डीएक्स डीएम काढायचा. आता डीएम डम डम डिगा डिगा, डीएम म्हणजे 32 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसरा म्हणजे 3 नंबरला कोणी वजा 4 आणि 16 आणि दुसऱ्या स्तंभात 2 नंबरला कोण वजा 2 आणि 3, झालं. इथं पण करा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन बाबा. पहिला करा वजा 4 गुणिले 3, वजाचं चिन्ह वजा 2 गुणिले 16, वजा 2 गुणिले 16, झालं. वजा 4 गुणिले 3 मध्ये वजाचं चिन्ह आणि वजा 2 गुणिले 16, 4 त्रिक 12 वजा आहे वजाचं चिन्ह, हे वजा वजा अधिक 16 दुने झाले 32, वजा अधिक वजा बाकी 32 12 गेले राहिले बाबा 20, इथं पण आले बाबा 20, 32 12 गेले 20, झालं. डी झालं, डीएम झाला. आता डीएन डीएन डॉन का इंतजार तो 11 मुल्की की पुलिस कर रही है सोनिया, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल भी नहीं है, नामुमकिन भी है, लेकिन डीएन की वैल्यू निकलना बहुत मुश्किल है, बहुत सिंपल है. डीएन काढण्यासाठी काय करणार, डी काढण्यासाठी 12 घेतला, डीएक्स डीएम काढण्यासाठी 32 घेतला, डीएन काढण्यासाठी 13. 13 क्या हाल होगा, 13 म्हणजे पहिला आणि तिसरा. पहिल्यात 4 4 4 4 आणि तिसऱ्यामध्ये वजा 4 आणि 16, वजा 4 आणि 16. ओके, आता करून टाका गुणाकार. 4 गुणिले 16 बरं का, 4 गुणिले 16 वजा आणि वजा 4 गुणिले 4, वजा 4 गुणिले 4, 16 चौक 64, वजा वजा अधिक 4 चौक 16, 16 आणि 64 झाले 80, संपला विषय. डी डीएम डीएनच्या किमती काढल्या. भाऊ आता काय करायचं, डी डीएम डीएन काढलं. आता आपल्याला काय काढायचं, एक्स आणि वायच्या किमती इथं लिहायचं, एम आणि एनच्या किमती लिहायचं. क्रेमरच्या सूत्रानुसार एम ची किंमत काढायचं सूत्र डीएम भागिले डी. डीएम किती बाबा, डीएम आहे 20 भागिले डी किती 20, 20 भागिले 20 सगळ्यांना मिळाल खोबऱ्याचा किस, 20 एके 20. ओके, त्याच्यानंतर एन बरोबर डीएन भागिले डी. डीएन किती 80 भागिले 20, 20 चौक 80 किती आलं 4. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवता येईल, एकदम सोपा आहे. एम बरोबर 1 एन बरोबर 4. क्रेमरची पद्धत बोर्डाच्या परीक्षेला 100% यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.
त्यामुळे या पद्धतीची तयारी आपली खूप चांगली असली पाहिजे. ओके, चला जाऊयात पुढं. पुढचा प्रश्न. हा मैंने आपको कहा था भाई साहब ये सवाल आएगा. जरूर आहे. ह्याला जरा कोपऱ्यात घेऊ रे. हा जामच इकडायला त्याला कोपऱ्यात घेऊ. बाबा तू एवढा इकडे का आलाय मारायला. तर बघा मित्रांनो, बरीचशी पोरं या ठिकाणी आहेत. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा. त्यासाठी आपल्या ऍपवरती रेग्युलर यायचंय. रेग्युलर व्हिडिओ असणाऱ्या ऍपवरती रोज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान मी लेक्चरला येत असतो. कधी 7, कधी 7:30. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर सध्या रोज सकाळी 7 वाजता, रोज सकाळी 7 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण लेक्चर सुरू केलेले आहे. त्याच्यामुळे रोज सकाळी 7 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवर आता तुम्ही यायचंय आणि लेक्चर्स अटेंड करायचे आहेत रोज सकाळी 7 वाजता. ठीक आहे. आता ह्याला जरा आपण एका बाजूला घेऊ कोपऱ्यामध्ये. बाबा तू एवढा लांब का गेला, ये जरा कोपऱ्यात. ओके, आला जरा कोपऱ्यात, आला जरा म्हणजे बरं आहे. हा, कॅल्क्युलेशनला जरा आपल्याला बरं पडेल. ठीक आहे. चला आता आपण जाऊयात थोडस पुढे. पुढचा प्रश्न आपला आता बघू. पुढे गेला रे बाबा, ये 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 ये. हा चला. तर बघा या ठिकाणी ताई माई अक्का विचार करा पक्का, गणितावर मारा एकदम मजबूत शिक्का. वाय वर्ग अधिक 1/3 वाय बरोबर 2. पाहू, हे खाली 3 कशाला आलेत रे. त्याला म्हणायचं भावा तू काय करतो रे, तू खाली कशाला आला, तू जा वर गेला की जरा बरं पडत. त्या 3ला पहिला वर पाठवा. खालची कुठलीही संख्या तिला जर वर पाठवायचं असेल तर सगळ्याला त्याच संख्येने गुणायचं. म्हणजे 3ने गुणा, सगळीकडे 3ने गुणा. 3 गुणिले वायचा वर्ग अधिक 3 गुणिले 1/3 वाय बरोबर 3 गुणिले 2. काय झालं, 3 गुणिले वाय वर्ग 3 वाय वर्ग. 3 3 गेले, राहिले वाय बरोबर झाले 3 दुने 6. 6ला म्हणायचं भाऊ तिकडं काय कडमडतो, ये जरा तू इकडं. हा, 3 वाय वर्ग आपल्या जाग्यावर, वाय पण आपल्या जाग्यावर, अधिक 6 इकडे आले वजा 6 बरोबर 0. वर्ग समीकरण सामान्य रूपात. कुठलंही वर्ग समीकरण तुम्हाला दिसलं, ते जर का तुम्हाला या सूत्र पद्धतीने सोडवायचं असेल तर पहिलं त्या वर्ग समीकरणाला सामान्य रूपामध्ये आणायचं. सगळीकडे 3ने गुणलं. 3 गुणिले वाय वर्ग 3 वाय वर्ग. 1/3ला 3ने 1/3 वायला 3ने गुणलं. 3 3 गेले, वाय राहिले आणि इथं 3 दुने 6. हे 6 अधिक आहे, इकडे आले वजा. आता माझं सूत्र काय बाबा, मला जे सूत्र वापरायचंय ते सूत्र काय, सूत्र पद्धतीने सोडवण्याचं सूत्र आहे वजा x बरोबर, पण इथं आता y बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. भावड्या, हे सूत्र आहे ना, डोक्यामध्ये फिट करून ठेव. हे सूत्र पाठच करून ठेवा. पाठ नसेल तर वाट लागेल. इथे एक गडबड होते. इथं मला y दिलाय आणि आपण इथे x लिहून बसतो बऱ्याचदा. इथे x नका लिहू, yच लिहा काळजीपूर्वक. आता उत्तर कधी कधी काय होतं माहिती, x लिहिताय उत्तर बरोबर असतंय, x लिहिल्यामुळे कधी कधी चुकीचं देऊ शकतात. आता मला काय करायचं, इथे एबीसीच्या किमती काढायच्या. त्यासाठी मी या समीकरणामधून एबीसीच्या किमती काढेल. कशा, वाय वर्गच्या बाजूला काय बाबा 3 आहे म्हणून a ची किंमत 3, वायच्या बाजूला 1 आहे, b ची किंमत 1 आणि c बरोबर आपला हा वजा 6. आता या 3 किमती तुम्ही डायरेक्ट या सूत्रामध्ये ठेवू शकताय. 2 मार्ग आहेत. पहिली गोष्ट, या तिन्हीच्या तिन्ही किमती डायरेक्ट या सूत्रात टाका, किंवा अगोदर या वर्गमुळातली b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा, मग कॅल्क्युलेशन करा. माझं मत असं आहे, अगोदर आपण काय करू, या b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू, म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. बघा, b वर्ग वजा 4ac, b चा वर्ग, b 1 आहे, एकाचा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 3 आहे, c ची किंमत वजा 6 आहे बरोबर. एकाचा वर्ग 1 वजा वजा अधिक 4 त्रिक 12, 12 72. बघा, 6 त्रिक 18 आणि 18 चौक 72 किंवा 4 त्रिक 12, 12 72 म्हणजे किती आलं 72. 72 आणि 1 झालं 73 म्हणजे 73 आलं. मग y बरोबर वजा b ची किंमत किती बाबा, माझ्याकडे एकच आहे, अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 73 आणि 73 भागिले 2 गुणिले a. 2 गुणिले a ची किंमत 3 आहे, 2 गुणिले a ची किंमत 3 आहे. मग माझ्याकडे y बरोबर काय आलं, वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 भागिले 42 6 झालं उत्तर. एवढंच आहे. मग तुम्ही लिहिताना असेल या y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागिले 2 किंवा y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागिले 2. अशा प्रकारे आपल्याला हे समीकरण सोडवता येईल मित्रांनो. एकदम सोपं आहे. वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवता आलंच पाहिजे, कारण कंपल्सरी तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे ही पद्धत नीट समजून घ्या. आता आपण पुढे जाऊयात. बघा, पुढचा तिसरा प्रश्न याच्यामध्ये, क्या सवाल है भाई साहब. बघा, 2 फासे एकाच वेळी फेकले. मासे नाही, फासे. फासे म्हणजे सापशिडीतला ठोकळा, ज्याच्यावरती 1 ते 6 पर्यंतचे आकडे असतात. ते जर एका वेळेस फेकले तर खालील घटना आपल्याला संच रूपात द्यायच्यात. बघा,
वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत आहे, ही घटना ए साठी. आणि वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 आहे, ही घटना बी साठी. मी नमुना अवकाश लिहून टाकला मित्रांनो, कारण तो लिहायला बराचसा वेळ जातो. इथं नमुना अवकाश कसा लक्षात ठेवायचा बघा. 36 येतात नंबर ऑफ एस. पहिलं काय करायचं, एक लिहायचं आणि एकच्या पुढे 1 2 3 4 5 6 पर्यंतचे आकडे. दुसऱ्या ओळीत 2 लिहायचं, 2च्या पुढे 1 2 3 4 5 6 पर्यंतचे आकडे. तिसऱ्या ओळीत 3 लिहून 3च्या पुढे 1 2 3 4 5 6 आकडे. मग 4 लिहून 4च्या पुढे 1 ते 6 आकडे. 5 लिहून 5च्या पुढे 1 ते 6 आकडे. 6 लिहून 6च्या पुढे 1 ते 6 आकडे. असं जर तुम्ही केलं तर इथे तुम्हाला नंबर ऑफ एस बरोबर मिळतील 36. नंबर ऑफ एस बरोबर 36. आता या ठिकाणी दोन घटना आहेत. तर पहिली घटना ए. घटना ए, आपल्याला जी घटना दिली त्या घटनेमध्ये घटना ए मी इथं खाली लिहितो. चला, घटना ए. घटना ए. घटना ए मला काय दिलेली आहे की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 5च्या पटीत असणे. मी इथं शॉर्टकट मध्ये लिहितो, अंकांची बेरीज. अंकांची बेरीज 5च्या पटीत असणे. 5च्या पटीत म्हणजे 5च्या पाड्यात असणे. पटीत असणे. पटीत असणे. आता मला सांगा, 5च्या पटीत म्हणजे काय? 5च्या पाड्यात. 5च्या पाड्यात काय येतंय? 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चेक 20 अशी बेरीज आली पाहिजे. मग इथं 5 बेरीज येऊ शकते, 10 पण येऊ शकते, पण 15 येईल का? नाही. कारण 6 अधिक 6 12 सगळ्यात मोठी आहे. म्हणजे 5 आणि 10 बेरीज कुठे येते बघा. इथे बघा 1 अधिक 4 आपल्याकडे येतात 5. 15-20 मिनिट लागते. 1 अधिक 4 5, 2 अधिक 3 5, 3 अधिक 2 5, 4 अधिक 1 5. ओके. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला येऊ शकतात. ओके. हे तुम्ही जेवून घ्या ना मग. हा टाइम लागेल थोडा. हा, तर या ठिकाणी बघा, इथे आपल्याकडे 4 आणि 1 5. बरोबर का? या सगळ्यांची बेरीज 5 येते. आता 10चा बघा, 6 आणि 4 10, 5 आणि 5 10, 6 आणि 4 10. इथं 10 बेरीज येते. बाकी इथे बाकी कुठंच नाही. एवढ्या सगळ्या संख्या आपल्याकडे येऊ शकतात की जिथं बेरीज आपल्याकडे 5 आणि बेरीज 10 येते. ओके. मग यांना सगळ्यांना आपण इथे या ठिकाणी लिहून घेऊया. चला, तर बघा, इथे आपण ए बरोबर घटना ए मध्ये आपण या सगळ्यांना लिहू. काय बाबा यात लिहिता येईल? 1 4, 1 4, त्याच्यानंतर 2 आणि 3, त्याच्यानंतर 3 आणि 2, त्याच्यानंतर 4 आणि 1, त्याच्यानंतर 5 आणि 5 10 होतात, आणि त्याच्यानंतर 6 आणि 4 10 होतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी घेता येईल. आणि इथं नंबर ऑफ ए जे आहे ते नंबर ऑफ ए किती होतील? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ए बरोबर आपल्याकडे झालं 6. झालं. आता आपण पुढची घटना बघू. घटना बी. घटना बी काय बाबा? घटना बी. घटना बी चा जर विचार केला तर घटना बी आपल्याकडे काय की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 असणे. अंकांची बेरीज 25. अंकांची बेरीज मला किती पाहिजे बाबा? 25 पाहिजे. आता मला सांगा, कोणाची बेरीज 25 येते इथं? 25 म्हणजे सगळ्यात मोठी बेरीज 6 आणि 6 12 आहे. 12च्या वर बेरीज येणार नाहीये कुठलीच, त्याच्यामुळे 25 इथं येणारच नाही. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर माझ्याकडे 0 येणार. तर याच्या आतमध्ये 0 पण लिहायचं नाही, बरोबर का? काहीच नाही लिहायचं. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सोपा आहे मित्रांनो. समजून घेतला तर तुम्हाला आरामात याच्यात चांगले मार्क मिळू शकतात. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नात काय सांगितलं बाबा? इथे आपल्याला सांगितलंय की एका महामार्गावर वरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर व वाहनांची संख्या, वाहनांच्या संख्यांची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य. म्हणजे मला इथं गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं. मध्य काढायचं गृहीत मध्य पद्धतीने. जमा कर दिलाय 300 ते 400, 400 ते 500, 500 ते 600, 600 ते 700, 700 ते 800. आणि वाहनांची संख्या बरोबर 300 ते 400 रुपये जवळपास 80 वाहनांनी भरलेला आहे कर. 110 वाहनांनी 400 ते 500 दरम्यान कर भरलेला आहे. 120 वाहनांनी 500 ते 600 दरम्यान कर भरलेला आहे. 70 वाहनांनी 600 ते 120 वाहनांनी 500 ते 600 दरम्यान आणि 70 वाहनांनी 600 ते 700 दरम्यान कर भरलाय. त्याचबरोबर 40 वाहनांनी 700 ते 800 दरम्यान. आता याचा आपल्याला मध्य काढायचा. कुठल्या पद्धतीने? गृहीत मध्य पद्धतीने. तर त्यासाठी बघा, मी या ठिकाणी ऑलरेडी चार्ट बनवलेला आहे. तर गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचा आहे. सगळा जमा कर दिलाय जसा आहे तसा, वाहनांची संख्या दिली. इथं पहिलं काय करायचं? समेशन एफ आय. आपण या सगळ्यांची बेरीज करूया. 80 आणि 100 180, 180 आणि 20 झाले 300, 300 आणि 70 झाले 370, 370 आणि 40 झाले 410. बघा परत, 70 आणि 40 झाले 110, बरोबर. 110 आणि 80 झाले 190, बरं. हे 190, 190 आणि हे 100 किती झाले बाबा? 290, बरोबर. आणि 290 आणि 120 जर बघितलं 0, 9 आणि 2 11चे 1 हातच्या 410.
या सगळ्यांची बेरीज 410 येते. याच्यानंतर वर्ग मध्य लिहायचा आहे. बघा गृहीत मध्य पद्धतीने सोडवताना ह्या दोन गोष्टी ऑलरेडी दिलेल्याच आहेत. जमा कर आणि वाहन संख्या दिलेली आहे, जशीच्या तशी लिहायची. त्याच्यानंतर वर्ग मध्य लिहायचा. वर्ग मध्य म्हणजे 300 आणि 400 यांच्या मध्ये येणारी संख्या. 300 आणि 400च्या मध्ये कोण येतं? 350 येतात. 400 आणि 500च्या मध्ये कोण येतं? 450 येतात. 500 आणि 600च्या मध्ये कोण येतं? 550 येतात. बरोबर. 600 आणि 700च्या मध्ये येणार 650. 700 आणि 800च्या मध्ये येणार 750. झालं. आता मी या ठिकाणी काय करतो, एवढं सगळं घेतल्यानंतर DI ची किंमत काढायची. DI म्हणजे XI वजा A. आता A म्हणजे काय? A ची किंमत काय घ्या, या सगळ्यांच्या मध्ये येणारी संख्या, या सगळ्यांच्या मध्ये कोण येतं? 550. म्हणजे A बरोबर आपल्याकडे काय असणार आहे? 550 असणार आहे. A ची किंमत 550. तर या सगळ्यांमधून 550 ला वजा करायचा. जसं की 350 वजा 550, 450 वजा 550, 550 वजा 550, 650 वजा 550 आणि 750 वजा 550. जसं की 350 वजा जर मी 550 केलं तर माझ्याकडे वजा 200 येईल. कारण 350 मधून 550 जाणार नाही. 550 मधून 350 गेल्यावर 200, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 200. 450 वजा 550 वजा 100. 550 वजा 550 0. 650 वजा 550 केलं की 100 येईल आणि 750 वजा 550 केलं की 200 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर FI DI. आता FI म्हणजे कुठे बघा, हे बघा हे सगळे, आणि DI म्हणजे बघा हे सगळे, यांचा गुणाकार करायचा. मग 8 दुने 16, मग 80 गुणिले वजा 200 केलं तर इथं आलं 16,000, 1600. बरं, 8 दुने 16, 16,000 झालं. परत वजा 100 गुणिले 100 जवळपास आपल्याकडे किती? 10,000 झाले. 1 2 3 4 10,000. 120 गुणिले 0 0 झालं. 70 गुणिले 100 आपल्याकडे झाले 7,000 आणि 40 गुणिले 200 4 दुने 8 8,000 झालं. बरोबर. आता या सगळ्यांची आपण काय करू? बेरीज करू. या सगळ्यांची बेरीज, यांची बेरीज करताना या वरच्या दोघांची बेरीज जर बघितली तर ती किती येते बाबा? आपल्याकडे वजा 26 येते. वजा 26,000. 16 आणि 10 झाले 26,000 आणि 8 आणि 7 इथं 15,000 बेरीज येईल. या दोघांची बेरीज येईल 15,000. ही अधिक मध्ये येते. ही बेरीज अधिक 15,000 आणि ही वजा 26,000. आता वजा अधिक वजा बाकी. 26 मधून 15,000 वजा करा. 26,000 मधून काय करा? 15,000 वजा करा. 1 2 3 0 झालं. 6 तून 5 गेला 1 आणि इथे किती आले बाबा? 11,000 आले. 11,000 पण वजा 11,000, मोठ्या संख्येचं चिन्ह. समेशन FI आणि DI बरोबर वजा 11,000, वजा 11,000 झालं. आता या सगळ्या प्रक्रियेत मला सगळ्यात अगोदर D बार ची किंमत काढायची. कोणाची किंमत काढायची? D बार. D बार ची किंमत काढायचं सूत्र समेशन FI DI भागिले समेशन FI. D बार ची किंमत काढायची. आता समेशन FI DI किती? 11,000 वजा 11,000. तिथं लिहून टाकायचं वजा 11,000 आणि भागिले समेशन FI किती? 410. इथं लिहायचं 410. आता 0 गेला 0 गेला. आता 1100ला 41 ने भाग लावायचा आहे. बघा 41 ने तुम्ही भाग लावा 1100ला, काय येतं बघा. 41 ने भाग लावा 1100ला. आता बघा 4च्या पाड्यात 1100 येत नाही. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12. त्याच्यापेक्षा 4 एके 4, 4 दुने 8 आणि 41 दुने झाले 82. बरोबर. म्हणजे 41 दुने 82. आता एक काम करा, 41च्या पाड्यामध्ये 110 येत नाही, पण 41 दुने 82 पकडा. 41 दुने 82. आता 110 मधून 82 गेले, किती राहिले? 10 तून 0 गेले 8, हातच्याला 1. त्याच्यानंतर 11 मधून 1तून 9 काय जात नाही. 11तून 9 गेले आपल्याकडे 2, 28 आलं. वरून घेतले 0. बघा 4 25, 4 7 28, पण 4 सक 24 पकडा. 4 सक 24 म्हणजे किती बाबा? 246. 4 सक 24 म्हणजे 246. 41 गुणिले 6 केलं की 246 येतील. बघा 41 सक 6 एके 6, 6 चोक 24. 41 सक 246 झालं. मग आता 280 मधून 246 वजा करा. 10 तून 6 गेले 4, 8तून 4 आणि 1 5 गेले 3, 34 आले. इथे एक शून्य घेतला, अजून इथे एक शून्य घेतला आणि इथे एक पॉईंट घेतला. आता 41च्या पाड्यात 34 येतात का बघा. 4 एके 4, 4 9 36 येतात. मग 41 90 किती येतात? 9 एके 9, 9 चोक 36 किती येतात? 369 येतात. पण हा मोठा आकडा आहे. 41 8 किती येतात बघा. 8 एके 8 आणि 8 चोक 32, 348. 41 8 आपल्याकडे येतात 328. मग तुम्ही काय करा? 26.8च पकडा. 26.8. मग या ठिकाणी आपण घेऊया 26.8. 26.8 वजा 26.8 बरोबर वजा 26.8. हे काय झालं बाबा आपल्याकडं? D बारची किंमत. पण आपल्याला आता D बार नकोय, आपल्याला मध्य काढायचं. मध्य. मग मध्य काढण्यासाठी काय करायचं? इथं A अधिक D बार. गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं सूत्र A अधिक D बार असतं.
ए ची किंमत किती बाबा, आपल्याकडे आलेली ए ची किंमत आपण 550 घेतलेली आहे आणि अधिक डी बारची किंमत किती, वजा 26.8, वजा 26.8. आता 550 वजा 26.8 येतील इकडे, बरं, अधिक वजा वजा. आता 550 मधून 26.8 वजा करा. बघा, शून्यातून 8 जात नाही, 10तून 8 गेले 2, हातच्याला 1, परत 10तून 7 गेले 3, हातच्याला 1, 5तून 3 गेले 2 आणि हे 5, 523.2. इथं लिहायचं रुपये 523.2, 523.2 रुपये हा झाला मध्य. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला मध्य काढता आला पाहिजे. एकदम सोपा विषय. आणि मध्य, मध्यक, बहुलक या 3 गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टींवरती आपल्याला 100% मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे या 3 गोष्टी जरा व्यवस्थित करायच्या. चला पटकन याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा हे गणित तुम्ही तुमच्या याच्यामध्ये तुम्ही लिहून घेऊ शकताय. ओके, जेणेकरून व्हिडिओला थोडं पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता, नंतर तुम्हाला लिहिता आलं तर. ठीक आहे. तर आता आपण काय करू, पुढचा एक चौथा आपल्याकडे प्रश्न आहे. तर अशा प्रकारे हे 3 प्रश्न तर आपले झालेले आहेत. तर आता या 3 प्रश्नांनंतर एक चौथा प्रश्न असतो, म्हणजे हा तिसऱ्यातला चौथा प्रश्न झाला. आता प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये 3 प्रश्न असतात. त्या 3पैकी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. ठीक आहे. तर आता आपण चौथा प्रश्न जाऊयात. चला पटापट जाऊयात पुढे. एकदा आपण चेक करूयात आपलं काय आहे बाबा या ठिकाणी. ओके ओके ओके, एक मिनिट. हां, 521.43. एक मिनिट, जरा काहीतरी आपलं राहिलं वाटतं. इथे 420 टोटल येते काय, 7 आणि 4 11. बघा एक मिनिट. 8 आणि 2 10, 10 आणि 7 17 आणि इथं 40 410. एकच मिनिट, जरा आपण चेक करू जरा प्रश्न आपल्याकडे बरोबर आहे का. 180 110 120 80 110 120. एकच मिनिट. 80 आपल्याकडे 80 110 120 80. हा ठीक आहे, 100 घेतलं तिथं. ठीक आहे, काय हरकत नाही. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, असा आपण हा प्रश्न सोडू शकतो. आपण पुढे जाऊयात थोडंसं. याच्यामध्ये फक्त एक मला असं वाटतं माझ्याकडून एक गोष्ट लिहायची राहिली. ती काय होती माहिती का, काय गडबड झाली इथे बघा. इथे एक छोटीशी गडबड आपल्याकडे झाली. इथे ऍक्च्युली 110 आहेत, इथे 110 आहेत आणि मी इथे घेताना 100 घेतलेले आहे. पण 100 जरी, परंतु प्रक्रिया तीच आहे. तुमच्या लक्षात आलं असेल गणित कसं सोडवायचं हे कळालं तरी आपला विषय झाला. ठीक आहे. थोडंसं एक लिहिताना माझ्याकडून चूक झाली होती, पण ठीक आहे, काय हरकत नाही. कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पुढे जाऊयात आपण या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न बघा. हा चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय की मनीषाला, चौथ्या प्रश्नात एकूण 3 प्रश्न असतात आणि 3 पैकी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. इथे काय दिलंय, मनीषाला वाढदिवसानिमित्त 540 केळी काही विद्यार्थ्यांना समान वाटायचे. 540 केळी आहेत तिच्याकडे आणि काही विद्यार्थ्यांना तिला समान वाटायचे. आता ते विद्यार्थी किती आहेत मला माहिती नाहीये. पुढे काय झालंय, जर 30 विद्यार्थी जास्त असले तर, जर समजा ते 30 विद्यार्थी आणखी जास्त असते तर प्रत्येकाला 3 केळी कमी मिळाली असती. तर विद्यार्थी संख्या काढा. आपण एक काम करू, विद्यार्थी संख्या जी आहे, विद्यार्थी संख्या समजा आपण x मानू. केळ्यांची संख्या किती आहे बाबा, अशा टायमाला केळ्यांची संख्या आपण काढू. केळ्यांची संख्या किती केळी आहे, केळ्यांची संख्या बरोबर किती बाबा, 540 केळी आहेत. आता समजा प्रत्येक विद्यार्थ्याला जर एक केळ द्यायचा असेल, बरोबर, मग प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी केळी एका विद्यार्थ्याला किती केळी मिळतील बाबा. समजा जर का इथं 10 विद्यार्थी असते, 10 विद्यार्थी असते तर एका विद्यार्थ्याला किती केळी मिळाली असते, तुम्ही कसं काढलं असतं बाबा, 540 भागिले 10, एका विद्यार्थ्याला 54 केळी मिळाली असते, तो घरी पण घेऊन गेला असता जर 10 विद्यार्थी असते तर. म्हणजे जर तुम्हाला ही विद्यार्थी संख्या तुमच्याकडे x आहे, एकूण केळ्यांची संख्या 540 आहे, तर एका विद्यार्थ्याला किती केळी मिळतील हे काढण्यासाठी तुम्ही केळ्यांची संख्या भागिले विद्यार्थ्यांची संख्या कराल. मग केळ्यांची संख्या 540 आणि भागिले विद्यार्थ्यांची संख्या x. जर x विद्यार्थी असतील आणि 540 केळी असतील तर एका विद्यार्थ्याला 540 भागिले x एवढी केळी मिळतील, बरोबर. आता समजा जर विद्यार्थी संख्या आपल्याकडे किती बाबा, 30 विद्यार्थी वाढले, किती, 30 विद्यार्थी जास्त झाले, x अधिक 30 विद्यार्थी झाले, केळी तेवढीच आहेत पण विद्यार्थी x अधिक 30 आहे. मग एका विद्यार्थ्याला मिळणाऱ्या केळ्यांची संख्या,
प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी केळी, एका विद्यार्थ्याला मिळणारी केळी, मिळणारी केळी किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी केळी, किती केळी मिळतील? मग ठीक आहे बाबा, विद्यार्थी संख्या, बाबा एकूण केळ्यांची संख्या 540 आणि भागिले विद्यार्थ्यांची संख्या आपल्याकडे किती? 1+30. हा विषय तुम्हाला समजला का नीट? आता बघा, इथपर्यंत लक्षात घ्या. मी तुम्हाला परत काय सांगतो, विद्यार्थ्यांची संख्या मी x मानली, केळ्यांची संख्या 540, x विद्यार्थी असतील तर एका विद्यार्थ्याला किती केळी मिळतील? एकूण केळ्यांची संख्या भागिले विद्यार्थी संख्या 540 भागिले x, एवढी केळी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते. जर विद्यार्थी संख्या 1+30 असेल, कारण जर 30 विद्यार्थी वाढले, बरोबर, 30 विद्यार्थी जर जास्त असते, मग विद्यार्थी संख्या जर 1+30 असती, म्हणजे x पेक्षा 30 जास्त असते, तर एका विद्यार्थ्याला किती केळी मिळाली असती? 540 भागिले 1+30, एवढी केळी मिळाली असते. आता दिलेल्या अटीनुसार काय बाबा, दिलेल्या अटीनुसार इथं काय म्हटलंय की जर हे 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 केळी कमी मिळाली असती, प्रत्येकाला 3 कमी मिळाली असती. म्हणजे इथं मिळणारी केळी आणि इथं मिळणारी केळी यांची वजाबाकी 3 असणार आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येकाला 3 केळी कमी मिळाली असती. म्हणजे याचा अर्थ मी काय करणार या ठिकाणी, 540 म्हणजे x विद्यार्थी असताना 540 भागिले x एवढी केळी मिळतात, आणि वजा x+30 विद्यार्थी असताना 540 भागिले x+30 एवढी केळी मिळतात, आणि हा फरक 3 आहे, बरोबर. 3 केळी जास्त मिळतात, म्हणजे हा जो फरक असणार आहे या दोघांमधला तो 3 असणार आहे, बरोबर. x विद्यार्थी असताना मिळणाऱ्या केळ्यांची संख्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि x+30 विद्यार्थी असताना प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या केळ्यांची संख्या यांच्यातला फरक 3 आहे. आता याला तुम्हाला सोडवायचंय, कॅल्क्युलेशन करून x ची किंमत काढायचं, ते आपलं उत्तर. आता इथं मी काय करतो, या दोघांमधून 540 कॉमन काढतो. बघा, 540 जर मी कॉमन काढले तर काय होईल बाबा, वरती 1 राहील आणि खाली राहतील x, बरोबर. इथं वर 540 ऐवजी 1 राहील आणि खाली x राहील, वजाचे चिन्ह, हे 540 बाहेर आले, 1 राहील आणि खाली राहील x+30, आणि पलीकडे आपल्याकडे 3 जसेच्या तसे. आता इथं तिरकस गुणाकार करा, 1 गुणिले x+30 राहतील, बरोबर. आणि हे x गुणिले -1 राहतील, भागिले x गुणिले x+30 आहेत, आणि बघा, बरोबर 3 आपल्या जागेवर. हे 540 गुणिले इकडे आले भागिले 540, लक्षात घ्या, 540 गुणिले तिकडे गेले भागिले. आता हा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं x कट होईल, अधिक x वजा x कट होतील, वरती राहतील फक्त 30, खाली बघा x गुणिले x चा वर्ग अधिक x गुणिले 30x, इथं 3 भाग लावला, 3 1 3, आणि 54ला 3 भाग लावला 18, 18 त्रिक 54, 18 म्हणजे 180 झाले. आता तिरकस गुणाकार करा, x वर्ग अधिक 30x गुणिले x काय झालं, x वर्ग अधिक 30x गुणिले 1 केलं की तेच उत्तर येतं. आणि 180 गुणिले 3, 18 त्रिक 54, म्हणजे 54 आणि 1 2 0, 5400 झाले. 5400 अधिक इकडे आले वजा x वर्ग अधिक 30x वजा 5400. आता हे जे वर्ग समीकरण तयार झालंय त्याला सोडवायचंय. आता अवयव पद्धतीने सोडवा, नाही तर सूत्र पद्धतीने, कुठल्याही पद्धतीने सोडवा. बघा, 5400 मला गुणाकार पाहिजे आणि मला वजाबाकी 30 पाहिजे. बघा, 9 सक 54, तुम्ही जर 90 गुणिले 60 केलं ना, 90 गुणिले 60 केलं की 540 येतात, आणि 90 मधून 60 गेले की 30 येतात, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय कराल, 90x आणि 60x ही जोडी घ्याल, बरोबर. दोघांना चिन्ह द्यायचे वेगवेगळी, एकाला अधिक एकाला वजा. मोठ्या संख्येला 30x च्या अगोदर आहे ते अधिकचं चिन्ह, आणि छोट्या संख्येला वजाचं चिन्ह. मग इथं आपल्याकडे येईल x वर्ग अधिक 30x, सॉरी, x वर्ग इकडेच लिहितो मी, x वर्ग अधिक 90x, त्याच्यानंतर वजा 60x वजा 5400 बरोबर 0. चला बाकीचं रफ करून टाकू. आता हे दोन यांच्यातून कॉमन काढा, या दोघांमधून x कॉमन निघेल, x कॉमन काढला, x वर्गाचा x राहिला, 90x मधून x बाहेर, फक्त 90 राहिले, वजा या दोघांमधून काय कॉमन काढायचे, 60 कॉमन काढून टाका, x राहिला कारण 60 बाहेर आले, साइन 9 54, म्हणून 60 गुणिले 90 केलं की 5400 येतील, अधिक 90 बरोबर 0. तिथं अधिक का आलं, कंसाच्या बाहेर वजा, तर आतल्या वजाचा अधिक होतं. x अधिक 90 2 वेळा आहे, त्यांना म्हणायचं भावा तुम्हाला मी एकदाच लिहितो x अधिक 90 ला, आणि पलीकडे x वजा 60 बरोबर 0. आता x अधिक 90 बरोबर 0 येईल, किंवा x वजा 60 बरोबर 0. x बरोबर अधिक 90 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 90 होतील,
एक्स बरोबर -60 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +60 होतील आणि विद्यार्थ्यांची संख्या कधीही वजामध्ये नसते, अधिक मध्ये असते, म्हणून आपण +60 घेणार. तर अशा प्रकारे माझ्याकडे उत्तर 60 येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. आता जरा आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक 4थ्यातला आपण दुसरा बघू. बघा 4थ्यातला दुसरा प्रश्न बघा काय, ये बाबा लवकर, हा जेवायला जायचंय, बाबा बाबा. बघा 2000 रुपयाची रक्कम 10% सरळ व्याज दराने गुंतवली. बरं, सरळ व्याजाने गुंतवायची बरं काही रक्कम. तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणीत होईल का हे तपासा. म्हणजे जी व्याजाची काही रक्कम असणार आहे ती अंकगणितीय श्रेणीमध्ये होईल का हे आपल्याला काढायचं आहे. तर ती अंकगणितीय श्रेणीत होत असेल तर 10 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम. बघा लक्षात घ्या, या ठिकाणी पी म्हणजे मुद्दल आपल्याकडे किती आहे, रुपये 2000, बरोबर. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आर बरोबर तुमच्याकडे 10% झालं. आता मला इथं लक्षात घ्या, सरळ व्याजाने पैसे गुंतवायचे. आता सरळ व्याजाचं सूत्र बघा, सरळ व्याजाचं सूत्र लक्षात घ्यायचं, ते असतं पी आर एन. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे त्याचा रेट किती, एन म्हणजे वर्ष भागिले 100. हे झालं सरळ व्याज काढायचं सूत्र, हे माहिती पाहिजे, बरोबर. आता आपण काय करू, एका वर्षाच्या शेवटी मिळणारी रक्कम आपण पहिलं काय करू, एका वर्षाच्या शेवटी मिळणारी रक्कम, मिळणारे व्याज, ओके. एका वर्षाच्या शेवटी मिळणारं व्याज ते पहिलं काढू. मग दुसऱ्या वर्षाच्या शेवटी मिळणारं, मग तिसऱ्या वर्षाच्या शेवटी मिळणारं. पहिल्या एका वर्षाच्या शेवटी मिळणारं व्याज काय बाबा, पी आर एन भागिले 100. पी ची किंमत किती, 2000. रेट किती आहे बाबा, 10. रेट किती, 10% आणि गुणिले एक वर्ष म्हणजे एकच आहे. यांची किंमत 1, नंबर ऑफ इयर, आणि भागिले किती बाबा, 100. बरोबर तुमच्याकडे काय येईल, एका वर्षाच्या नंतर मिळणारी रक्कम. बरोबर, बघा काय काय कट होईल या ठिकाणी. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, किती राहिले बाबा, 200. पहिल्या वर्षाच्या शेवटी किती रुपये मिळतील, 200 रुपये मिळतील. झालं, पहिल्या वर्षाच्या शेवटी मिळणारी रक्कम 200. आता आपण काय करू, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी मिळणारी रक्कम काढू. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी मिळणारे व्याज, ओके. आता दुसऱ्या वर्षाच्या शेवटी किती मिळतील बाबा, पी आर एन, पी म्हणजे प्रिन्सिपल किती, 2000, गुणिले आर रेट किती, 10च राहणार आहे, तो काय बदलणार नाही. आता एन ची किंमत 2 होईल, 2 वर्षानंतर म्हणजे 2 होईल, आणि भागिले 100. तुम्ही जर केलं, 2 शून्य गेले, बघा या ठिकाणी 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 200 दुने 400, किती झालं बाबा, रुपये 400. म्हणजे पहिल्या वर्षानंतर 200 भेटतील, 2 वर्षानंतर 400 रुपये. आता 3 वर्षानंतर आपण काढू, बरं का. 3 वर्षानंतर मिळणारे व्याज, 3 वर्षानंतर जर मिळणारं व्याज काढलं तर ते व्याज काय असणार आहे, 3 वर्षानंतर पी आर एन गुणिले 100. पी ची किंमत किती, 2000, ती काय बदलणार नाही. आर 10 बदलणार नाही, आर ची किंमत 10 आहे. आणि एन म्हणजे किती, आता 3 वर्ष आहे म्हणजे 3, आणि भागिले करा 100. काय काय कट होईल बघा, 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 200 त्रिक 600, रुपये 600. आता लक्षात घ्या, या ठिकाणी 200, 400 आणि 600 या संख्या अंकगणिती श्रेणी आहेत, कारण प्रत्येक वर्षी 200 वाढतात. मग इथं काय दिलंय, प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणिती श्रेणीत होईल का ते तपासा. मग इथं लिहायचं 200, 400, 600 या रकमा अंकगणिती श्रेणीत आहेत, श्रेणीमध्ये आहेत, ओके आहेत. झालं, हा पहिला भाग झाला. आता पुढचा मुद्दा काय, तर 10 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम. आता 10 वर्षानंतर किती व्याज मिळतील, मग त्याच्यासाठी तुमच्याकडे 2 सूत्र, एक तर तुम्ही टीएनचं पण सूत्र वापरू शकता, पण आपण, आणि त्याचबरोबर तुम्ही पी आर एन भागिले 100 इथं यांची किंमत 10 घेऊन सुद्धा काढू शकता. पण अंकगणिती श्रेणी प्रकरण आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, टीएनचं सूत्र वापरू. याच्यामध्ये ए ची किंमत किती बाबा, 200 आहे. डी ची किंमत किती, 400तून 200 गेले, 200 आहे. आता मला 10 वर्षानंतर मिळणारी रक्कम काढायची आहे.
म्हणजे मला T10 काढायचंय. म्हणजे TN चं सूत्र, TN चं सूत्र A अधिक N वजा 1 गुणिले D. आता मी या ठिकाणी काय करतो, TN च्या ऐवजी T10 लिहितो. बरोबर, A ची किंमत 200 लिहितो अधिक N वजा 1. N ची किंमत किती बाबा, इथं 10 आहे. मग या ठिकाणी लिहा 10 वजा 1 गुणिले D ची किंमत पण 200 आहे. आता हे 200 आपल्या जागेवर, 10 तून 1 गेला 9 गुणिले बाबा आपले 200, हे 200 आपल्या जागेवर, 9 दुने 18 म्हणजे 1800 झालं. आता 1800 अधिक 200 किती झालं बाबा, रुपये 2000. म्हणजे 10 वर्षानंतर मिळणारी व्याजाची जी रक्कम आहे ती 2000 असणार आहे. म्हणजे 10 वर्षानंतर तुम्हाला तेवढीच रक्कम मिळेल. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न होता. ऍक्च्युली मगाचा प्रश्न आणि आत्ताचा प्रश्न हे दोन्ही प्रश्न पुस्तकामध्ये नव्हते, पुस्तकात नाहीच आहेत, परंतु पुस्तकातल्या संकल्पनांवरती आधारित आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हे प्रश्न जरा नीट समजून घ्या, संकल्पना समजून घेण्यावरती भर द्या, तुमचा फायदा होईल. नाही तर तुम्ही नुसती गणित सोडत बसला तर काय उपयोग नाही. त्याच्या ऐवजी संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. चला पुढे जाऊया थोडस. पुढचा यातला तिसरा प्रश्न बघा, हा सोपा आहे. इथं काय दिलंय, विद्यार्थ्यांच्या एका गटातील 0 ते 20 गुण मिळवलेले विद्यार्थी 10%. म्हणजे बघा वर्गामध्ये जर बघितलं किंवा गटामध्ये 0 ते 20 गुण मिळालेले विद्यार्थी 10%. बघा 0 ते 20 गुण मिळालेले विद्यार्थी 10%. हा चार्ट मी तयार कराय, प्रश्न फक्त एवढाच आहे आपल्याकडे. 20 ते 40 गुण मिळालेले विद्यार्थी 20% आहेत. 40 ते 60 गुण मिळालेले विद्यार्थी 35% आहेत. 60 ते 80 गुण मिळालेले विद्यार्थी 20% आहेत. आणि उरलेल्या 30 विद्यार्थ्यांना 80 ते 100 इतके गुण मिळालेले आहेत. तर या माहितीवरून वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करा आणि प्राप्त गुणांचा बहुलक काढा. बघा लक्षात घ्या, 0 ते 20 मुलांना 10% मुलांना आहे. 0 ते 20 गुण 10% मुलांना आहे. 20 ते 40 गुण 20% मुलांना आहे, ते आपण लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याकडे 40 ते 60 गुण किती बाबा, 35% मुलांना आहे. 60 ते 80 गुण किती, 20% मुलांना आहेत. आणि उरलेल्या 30 विद्यार्थ्यांना 80 ते 100 गुण आहेत. म्हणजे विद्यार्थी संख्या 30 असेल उरलेली आणि 80 ते 100 पर्यंतच गुण आहे. ते 30 विद्यार्थी दिले, 30% नाही दिले. मग आता हे किती टक्के असतील बघा, 10 आणि 20 30%, 30 आणि 20 40 50%, 50 आणि 35 85%. म्हणजे राहिले किती बाबा, 15% राहिले. 100 पैकी 15%. म्हणजे इथं 15% असेल आणि इथं आपल्याकडे किती बाबा, 30 आहेत. मग आता मुद्दा असा आहे की मग इथं किती विद्यार्थी असेल, इथे किती, इथे किती, इथे किती. तर त्याच्यासाठी आपण काय करू, हे जे 15% आहेत 30 विद्यार्थी आहेत बरोबर. मग 20% मध्ये किती विद्यार्थी येतील, 35% मध्ये किती येतील, 20% किती येतील, या 10% मध्ये किती येतील ते आपण या ठिकाणी काढूया. ते पहिलं काढू. बघा पहिला मुद्दा, आपल्याला काय दिलंय की हा बघा 30%, 15% विद्यार्थी म्हणजे 30 विद्यार्थी. म्हणजे किती बाबा, 30 विद्यार्थी आहेत आपल्याकडे, 30 विद्यार्थी लक्षात घ्या. 15% विद्यार्थी म्हणजे 30 विद्यार्थी बरोबर. मग पहिली आपण एकूण विद्यार्थी संख्या काढूयात बरोबर. मग आपण काय करू, एकूण विद्यार्थी संख्या, एकूण विद्यार्थी संख्या, विद्यार्थी संख्या काढू, विद्यार्थी संख्या काढू, संख्या काढू. मग आता एकूण विद्यार्थी संख्या किती असेल, आता हे 15% किती पैकी आहेत, 100 पैकी 15% बरोबर. आणि ही एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपण x मानू, 100 पैकी 15%. आणि हे 30 किती पैकी आहेत माहिती नाही, 30 x पैकी आहेत समजा. आता तिरकस गुणाकार करा, 15 गुणिले x 15x, 100 गुणिले 3, 30 किती झालं 3000. x आपल्या जाग्यावर, 3000 आपल्या जाग्यावर, 15 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर 15 दुने 30 म्हणजे 200. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या किती झाली बाबा, 200 झाले. झालं. आता एकूण विद्यार्थी संख्या 200 झाल्यानंतर म्हणजे 10%, 200 वरती 10% किती असतील बघा, 200 वरती 10% किती. आता या 200 विद्यार्थ्यांवरती 10%, 10% विद्यार्थी संख्या म्हणजे किती असेल ती आपल्याला काढायची आहे. जसं 15% 30 विद्यार्थी आहेत, मग 10% मध्ये किती विद्यार्थी येतील, 200 गुणिले 10 भागिले 100. 10% म्हणजे गुणिले 10 भागिले 100. 0 0 0 0 गेला, 10 दुने 20. किती विद्यार्थी झाले बाबा, इथं 20 विद्यार्थी येतील बरोबर. त्याचबरोबर 20% विद्यार्थी म्हणजे किती, मग आपण करू 200 वरती 20% म्हणजे गुणिले 20 भागिले 100 करा. 0 0 0 0 गेले, 20 दुने 40. मग इथं आले बाबा 40 विद्यार्थी. या ठिकाणी आपल्याकडे येईल 40. 35% म्हणजे किती विद्यार्थी येतील, मग इथं तिसरा मुद्दा लिहा, 35% म्हणजे बाबा 200 वरती 35%, 200 वर 35% म्हणजे 200 गुणिले 35 भागिले 100. 0 0 0 0 गेला, 35 दुने 70 आलं, म्हणजे इथे येतील आपल्याकडं 70%.
आणि 20% म्हणजे किती, 40 विद्यार्थी हे आपण मगाशी काढलं. तर अशा प्रकारे ही वर्गीकृत सारणी तयार करू शकतो. बघा, तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकताय. ही सारणी तयार झाल्यानंतर पुढचं काम आहे आपल्याला बहुलक काढणं. आता या माहितीचा मी बहुलक काढतो. त्याच्यासाठी आता मी हे रफ करतो बरं का. आता ही सगळे हा तक्ता बनवला तुम्ही. हा तक्ता बनवायला 2 मार्क आणि बहुलक काढायला 2 मार्क असे या ठिकाणी इथे 4 मार्क होते. आता बहुलक काढताना सगळ्यात मोठा आकडा कुठला आहे, 70. हा F1 असतो. त्याच्यावर असतो F0. त्याच्या खाली असतो F2. एवढं लक्षात घ्या. आणि हा जो आहे तो तुमचा वर्ग असतो, बहुलकीय वर्ग. ओके. आता याच्यामध्ये तुमचं बहुलक काढायचं सूत्र काय बाबा? बहुलक काढायचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. L अधिक F1 वजा F0 भागिले 2F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले H. बरं, L म्हणजे काय? हा जो बहुलकीय वर्ग आहे त्याची खालची वर्ग मर्यादा म्हणजे ही 40 आपल्याला माहिती आहे. L बरोबर 40. त्याच्यानंतर F0 आपल्याकडे किती, 40 आहे. F0 पण 40. F1 बरोबर किती आपल्याकडे, 70. बरोबर. त्याच्यानंतर F2 बरोबर आपल्याकडे किती, तो पण 40 आहे. आणि H ची किंमत म्हणजे काय, 60 आणि 40 यांच्यातलं वर्गांतर. 60 मधून 40 गेले, किती राहिले, 20 राहिले. H बरोबर माझ्याकडे 20. किमती टाकून द्या. L ची किंमत 40 आहे, 40 लिहिलं. अधिक F1 वजा F0. F1 किती, 70 आहे. आणि वजा F0 किती, 40 आहे. भागिले 2 गुणिले F1. F1 ची किंमत 70 आहे. वजा F0 वजा F2. F0 आणि F2 दोघांच्या किमती 40 आहे. म्हणजे 40 वजा 40 आणि गुणिले बाबा H ची किंमत आपण 20 काढले. H बरोबर 20 आहे. आता काय होईल, 40 आपल्या जागेवर राहतील बाबा जशीच्या तशी, त्याला काय धक्का देऊ नका. 70 मधून 40 गेले बाबा, 30 राहिले. भागिले 7 दुने 14 म्हणजे 140. हे वजा वजा अधिक झाले. 40 आणि 40 80, वजा 80 झाले. आणि हे गुणिले बाबा आपल्याकडे आले 20. 40 आपल्या जागेवर अधिक 3 दुने 6 म्हणजे 30 गुणिले 20 झाले 600. आणि भागिले 140 मधून 80 गेले, 60 राहिले. 6 10 60 म्हणजे 40 अधिक 6 10 60. बरोबर. 6 10 60 म्हणजे 600 10 60. 60 10 600. 600 ला 60 ने भाग लावला, 10 आलं. मग 10 अधिक 40 आपल्याकडे झालं 50. तर 50 गुण या ठिकाणी हा झाला आपला बहुलक. तर अशा प्रकारे आपण हा बहुलक काढू शकतो. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तो घेऊ शकताय तुम्ही. याच्यानंतर आपल्याकडे शेवटचे काही प्रश्न आहेत. तर शेवटचा तिसरा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात. आता जरा थोडंसं घाईघाईमध्ये आपण बघतोय, पण शेवटचे काही प्रश्न आहेत ते पण आपण या ठिकाणी आता बघून घेऊयात. चला, सगळ्यांचं लिहून झालं असेल तर आता आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तिसरा जो प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं, ओके, तर तिसऱ्या प्रश्नामध्ये साधारणतः आपल्याला 2 उपप्रश्न असतात आणि त्या दोघांपैकी एक आपल्याला काढायचं आहे. जसं की इथे ही माहिती आयतालेखाद्वारे काढा. मित्रांनो, आयतालेख काढणं खूप सोपं आहे. आयतालेखासाठी काय करायचं, हा y अक्ष, हा x अक्ष, हा x अक्ष आहे, हा y अक्ष आहे. आणि ही जी माहिती आहे बाबा 60 ते 80, 80 ते 100, 100 ते 120, मग इथं लिहायचं बाबा. इथे क्रॅक मार्क द्यायचा. 60 पासून सुरुवात करायची. 60, 70, 80, 90, 100, 110, 120, त्याच्यानंतर 130, 140, 150, 160 झालं. हे सगळं काय आहे, हे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक आहे. हा काय बाबा, बुद्ध्यांक. हा बुद्ध्यांक आहे, विद्यार्थ्यांचा बाबा बुद्ध्यांक दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर ही विद्यार्थी संख्या 4च्या पाड्यात दिसते. 4च्या पाड्यात लिहा. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 25, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 25. जे वर्ग दिलेले आहेत ते खाली लिहायचे आणि जी वारंवारता दिली ती अशा प्रकारे वर लिहायची. बरोबर. मग इथं लिहायचं बाबा विद्यार्थी संख्या. इथं आपण लिहू विद्यार्थी संख्या. विद्यार्थी संख्या, विद्यार्थी संख्या ही झाली आपली विद्यार्थी संख्या. झालं. आता इथं लिहायचं प्रमाण. प्रमाण 2 आहे. पहिली गोष्ट, एक्स अक्षावर एक प्रमाण असतं आपल्याकडं आणि दुसरं वाय अक्षावर एक प्रमाण असतं. आता एक्स अक्षावर काय प्रमाण आहे बाबा, एक्स अक्षावर जर आपण बघितलं तर एक्स अक्षावरती आपल्याकडे प्रमाण आहे 1 सेमी म्हणजे बाबा 10 बुद्ध्यांक. 10 बुद्ध्यांक. 1 सेमी बरोबर 10 बुद्ध्यांक. 10% बरोबर काय असेल तो. आणि वाय अक्षावरती 1 सेमी म्हणजे 4 विद्यार्थी असं आपण लिहू शकतो. आणि मग आयतालेख काढताना 60 ते 80 ला 4 विद्यार्थी. मग 60 ते 80 ला 4 म्हणजे हा एवढा स्तंभ झाला. त्याच्यानंतर 80 ते 100 ला 12 आहे. 80 ते 100 ला 12 म्हणजे 12 पर्यंत जायचं. 100 ते 120 ला 16 आहे. मग थोडंसं वरपर्यंत जायचं. आणि 120 ते 140 ला किती बाबा, 8 आहे.
म्हणजे इथं 8 पर्यंत आयता लेख फक्त जोडून काढायचा आहे मित्रांनो. खूप सोपं आहे. ऍक्च्युली सांगायची पण गरज नाही, पण खूप सोपं आहे. पण मी सांगतोय तुम्हाला. तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला काढायची. बरोबर, आयताची लांबी आणि रुंदी काढायची फक्त. आता हा जो आयत आहे, समजा या आयताला आपण नाव देऊयात ए, बी, सी आणि डी असं नाव दिलं. तर आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. मी आता इथून आतमधूनच लिहायला सुरुवात करतो. समोरासमोरील बाजू म्हणजे समजा आपल्याकडे ए बी आणि सी डी एकरूप आहे. याचाच अर्थ बाबा सी डी बरोबर ए बी, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू. सी डी मला काय दिले बाबा, 3m वजा 2n बरोबर अधिक 7. ओके, आणि बरोबर ए बी मला काय दिले, m अधिक n वजा 3, m अधिक n वजा 3. आता इथे एक समीकरण तयार करू. त्यासाठी 3m ला इथंच ठेवू. हा m अधिक इकडे आले वजा m, वजा 2n आपल्या जागेवर, अधिक n इकडे आले वजा n. ओके, बरोबर, वजा 3 आपल्या जागेवर, अधिक 7 पलीकडे गेले वजा 7. ओके, तर अशा प्रकारे 3m आपल्या जागेवर, अधिक m इकडे आले वजा m, वजा 2n आपल्या जागेवर, अधिक n इकडे आले वजा n, वजा 3 आपल्या जागेवर, 7 अधिक पलीकडे गेले वजा 7. आता 3 मधून 1 गेला, 2m राहिले, वजा वजा अधिक म्हणजे इथं वजा 3n राहिले, वजा वजा अधिक 7 आणि 3 10, वजा 10 झाले. याला म्हणा समीकरण नंबर 1. आता इथे पण समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे इथे आपण काय करू, एडी एकरूप आपल्याकडे असणारे बीसी, एडी एकरूप बीसी. आता एडी मला किती दिले, 5m अधिक n आहे, 5m अधिक n बरोबर, बीसी काय बाबा 2m अधिक 3n बरोबर 5 झालं. आता मी काय करतो, 5m ला इथंच ठेवतो. हा 2m अधिक आहे, त्याला अलीकडे आणतो, वजा 2m होऊन जातील. त्याच्यानंतर हा n आपल्या जागेवर, 3n अधिक इकडे आले वजा 3n आणि बरोबर 5 आपल्या जागेवर. 5तून 2 गेले 3m आणि इथं n वजा 3, 1 वजा 3 म्हणजे वजा 2n झाले आणि बरोबर 5. अशा प्रकारे समीकरण नंबर 2 तयार झालं. आता ही दोन समीकरणं सोडवायची आहेत, म्हणजे 2m वजा 3n बरोबर वजा 10 आणि 3m वजा 2n बरोबर 5. आता ही सोडवण्यासाठी आपण काय करू, या ठिकाणी चलाचा सहगुणक समान करू. क्रेमरच्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. आता चलाचा सहगुणक समान करण्यासाठी इथे 2m आहेत, इथे 3m आहेत. आपण काय करू, 2ला 3ने गुणू, म्हणजे समीकरण 1ला 3ने गुणा, आणि ह्या 3ला 2ने, म्हणजे समीकरण 2ला आपण कशाने गुणायचं, की बाबा समीकरण 2ला आपण 2ने गुणू. ठीक आहे, आता हे सगळं केल्यानंतर इथे लिहायचे की बाबा समीकरण 1ला तुम्ही 3ने गुणा आणि समीकरण 2ला आपण कशाने गुणलं, 2ने गुणलं. ठीक आहे, आता हे करून मला काय मिळतं या ठिकाणी आपण बघूयात, की बघा 3 गुणिले 2 6, 3 गुणिले 6m वजा 3 त्रिक 9 म्हणून वजा 9n आणि बरोबर 3 10 30 वजा आहे म्हणून वजा 30. समीकरण नंबर 3 मिळालं. त्याचप्रमाणे खाली बघा, बे त्रिक 6 म्हणून 6m वजा बे दुने 4 वजा आहे म्हणून वजा 4n आणि बरोबर बे पंचे 10, इथे आपल्याकडे 10 लिहा. इथं समीकरण नंबर 4. आता काय करू, समीकरण 4 मधून समीकरण 3 ला वजा करून टाकू. इथं तसं लिहू, समीकरण 4 वजा समीकरण 3 करू. समीकरण 4 मधून समीकरण 3 ला आपण वजा करूयात. समीकरण 4 काय, 6m वजा 4n. बघा 6m वजा 4n बरोबर आपल्याकडे आहे 10 आणि वजाचं चिन्ह. समीकरण 3 आहे 6m वजा 9n बरोबर वजा 3. 6m वजा 9n बरोबर वजा 3. आता वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलली, इथं वजा 30 आहेत. खालची चिन्ह बदलली म्हणजे अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक झालं, वजाचं अधिक झालं. ओके, मग आता 6 6 गेले. आता या ठिकाणी काय होईल बाबा, 4 आणि वजा 9, 4तून 9 जात नाही, 9तून 4 गेले, आपल्याकडे राहिले 5 म्हणजे 5n बरोबर 10 आणि अधिक 30, 10 अधिक 30 या ठिकाणी करा, 10 अधिक 30 आपल्याकडे झाले 40. n आपल्या जागेवर 40 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले, मग n बरोबर 5 8 40. अशा प्रकारे मला n ची किंमत 8 मिळेल. आता n ची किंमत 8 मिळाल्यानंतर मला m ची किंमत काढायची. मग m ची किंमत काढण्यासाठी n बरोबर 8 ही जी किंमत आहे तिला आपण कुठल्याही समीकरणात ठेवू. चला समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आपल्याकडं, या ठिकाणी जर समीकरण 1 आपण बघितलं तर ते आपल्याकडे आहे 2m वजा 3n बरोबर वजा 10. आता 2m आपल्या जागेवर, वजा 3 गुणिले n ची किंमत 8 आहे बरोबर वजा 10 आपल्या जागेवर, बरोबर 2m आपल्या जागेवर, वजा 8 त्रिक 24 आणि बरोबर वजा 10 आपल्या जागेवर. 2m ला इथंच ठेवू बरोबर, वजा 10 पण आपल्या जागेवरती, या ठिकाणी वजा 24 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 24 झाले आणि 2m बरोबर वजा अधिक वजा बाकी, 24तून 10 गेले, आपल्याकडे राहिले 14 आणि म्हणून m बरोबर 14 आपल्या जागेवर, हे 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले आणि m बरोबर बे 7 14, म्हणजे m बरोबर मला 7 मिळालं आणि n बरोबर 8.
अशा प्रकारे आपण यम आणि यांच्या किमती काढू शकतो. पण आता याच्यानंतर मला पुढे जायचंय. मला यम आणि यांच्या किमती नको, लांबी आणि रुंदी पाहिजे. तर आता मी हे आतलं जरा खोडतो इकडचं. ओके. हे सगळं रफ करतो आणि आपण पुढे जाऊयात. आता पहिली काढू लांबी. लांबी या ठिकाणी काय येणार आहे बाबा? लांबी म्हणजे तुम्ही एडी पकडा. एडी पकडा किंवा बीसी पकडा. एडी जर पकडली, लांबी म्हणजे जर आपण एडी पकडली, तर ती आपल्याकडे 5m अधिक n आहे. बरोबर? 5m अधिक n. 5 गुणिले m ची किंमत किती बाबा? 7 आहे आणि n ची किंमत 8 आहे. m 7 आहे आणि अधिक n ची किंमत 8. बघा 5 7 35 या ठिकाणी आपण लिहू 5 7 35 अधिक 8. बघा 8 5 13 म्हणजे किती झाले बाबा? 43. 43 सेंटीमीटर काय झाली बाबा तुमच्याकडे लांबी. आता लांबी या ठिकाणी आपल्याकडे 43 सेंटीमीटर झाली. आता रुंदी काढू. रुंदी बघा काय येईल? रुंदीचा जर विचार केला तर तुम्ही रुंदी काय करू शकता? हे बघा सीडी किंवा एबी ही रुंदी आहे. मग तुम्ही सीडी किंवा एबी मधली समजा आपण एबी घेतली रुंदी. एबी काय बाबा? m अधिक n वजा 3. आता m ची किंमत किती? 7. n ची किंमत 8. 7 अधिक 8 वजा 3. बघा 7 अधिक 8 किती? 15. 15 तून 3 गेले 12. अशा प्रकारे इथं 12 सेंटीमीटर म्हणजे लांबी जी आहे ती 43 सेंटीमीटर आणि रुंदी 12 सेमी आहे. जरा घाईमध्ये घेतला कारण वेळ जरा कमी होता, परंतु खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.